एक पोलीस व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकून बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या पोलिसानं व्हॉट्सअप स्टेटसमध्ये आपल्या मुलीचा फोटो पोस्ट करत तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच नेमकं काय म्हटलंय ते आधी पाहूयात. माझी प्रिय दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस, पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलिसात नोकरी करतो, तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसंच 4-5 दिवसांपूर्वी तू आजारी होती, पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आलं नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी यांनी मला 1 वर्षापासून सतत त्रास देत आहेत. माझा नाईलाज आहे, असं म्हणत या पोलिसानं वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा देत असल्याचं देखील आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे यवत ग्रामीण पोलीस दलातील निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले. त्यांनी स्वतः एक स्टेटस ठेवला होता, स्वतःचाच भावपूर्ण श्रद्धांजलीचा, आणि मुलीचा वाढदिवसा दिवशीच हा स्टेटस ठेवल्याने चर्चेत आलेले निखिल रणदिवे सध्या बेपत्ता आहेत. 24 घंटे उलटून गेलेले आहेत, तरी मात्र हे निखिल रणदिवे मिळून येत नाही. पोलिसांच्या 3 टीमा ज्या आहेत त्यांना शोध घेता येते, मात्र त्यांचा तपास लागत नाही. या सगळ्यामध्ये पोलिसांवर 24 घंटे उलटून देखील हे कर्मचारी जो आहे तो सापडत नाही. त्यामुळे दलित संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यांनी यवत पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहेत. आपल्यासोबत दलित संघटनाचे कार्यकर्ते आहेत. नेमका तुमचा आक्षेप काय आहे? नेमका काय विरोध? कालपासून निखिल रणदिवे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हे कार्यरत आहे. ते कालपासून त्या ठिकाणून एक सुसाईड नोट लिहून त्यांच्या मुलीचा बड्डे असताना देखील ते गायब झालेले आहेत. आणि पोलीस प्रशासनाचं देखील आलं की आम्ही एक 4-5 तास या ठिकाणी येऊन थांबलो की आम्हाला उडवडीची उत्तरं देण्यात आली. या ठिकाणी 4 पथकं त्यांनी काहीतरी रवाना केलं असं आम्हाला माहिती कळती. जर का त्या पथकाने लवकरात लवकर शोध न घेतलास तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने पूर्ण दौंड तालुका बंद करून आम्ही सर्व दलित संघटनेच्या वतीने तीव्र पद्धतीचं निषेध व तीव्र पद्धतीचं पोलीस स्टेशनला टाळे ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही लोक करणार आहोत. या ठिकाणी एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. किती दिवसापासून आहे, नेमकं काय प्रकार झाला होता आणि आता तुमच्या नेमक्या मागण्या काय? काल शुक्रवारी 1-4च्या दरम्यान निखिल रणदिवे पोलीस नाईक हे केडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. त्यांची 1 वर्षापूर्वी बदली झाली होती शिक्रापूर या ठिकाणी. ती प्रशासकीय बदली होती, परंतु त्यांचा आक्षेप असा होता की त्यांनी त्या पोस्टमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की 1 वर्ष झालं की त्यांना शिक्रापूर या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्या ठिकाणी त्यांना पाठवले गेलं नव्हतं. तर या ठिकाणी त्यांनी सुसाईडमध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता, आणि त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त देखील नारायण देशमुख PI साहेब यांनी त्यांना सुट्टी दिली गेली नाही. या हॅरेसमेंटमुळे त्यांना त्रासाला कंटाळून काल शुक्रवारच्या दरम्यान हे निखिल रणदिवे पोलीस नाईक या ठिकाणी बेपत्ता झालेले आहेत. तर यापुढे आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी भूमिका राहणार आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत PI नारायण देशमुख यांना सक्तीच्या रजेवरती पाठवावं, आणि जर या ठिकाणी चौकशी अंतिम जर नारायण देशमुख जर दोषी ठरले तर त्यांना ताबडतोब या ठिकाणी बडतर्फ करण्यात यावं, अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती राहणार आहे. आणि जर असं या ठिकाणी झालं नाही, 12 घंट्यात निखिल रणदिवे यांचा शोध घेण्यात आला नाही, तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. काय सांगाल तुम्ही? या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून कसा प्रतिसाद देण्यात आला? तुम्हाला पोलिसांकडून काय सांगितलंय, कधी मिळू शकतात किंवा काय परिस्थिती? पोलिसांकडून सुरुवातीला आम्हाला उडवाउडवीचीच उत्तरं मिळाली. नंतर त्यांनी सांगितलं की आमची 5 पथकं आम्ही रवाना केलेत, इकडे गेलेत तिकडे गेलेत, अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं. आम्हाला एकही वरिष्ठ किंवा जबाबदार अधिकारी दुपारी 1 वाजल्यापासून इथं भेटला नाही. आम्ही दुपारी 1 वाजल्यापासून इथं जवळजवळ सगळे दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित आहोत. तर माझं असं म्हणणं आहे, मागणी आहे की जोपर्यंत हा तपास होत नाही तोपर्यंत नारायण देशमुख साहेबांना निलंबित करावं आणि अशा मुजोर अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात यांच्या बदल्या कराव्यात. दुसरी गोष्ट साहेब, असा विषय आहे की निखिल रणदिवे साहेब हे एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या सर्व स्टाफ सोबत आमचं बोलणं झालं, चर्चा झाली, तर ते म्हणले निखिल असा माणूस नाही, पण त्याच्यावर बोदरेशन आणि दबावच इतका होता की त्याला असं काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं लागतंय, असं त्यांनी आमची त्याची चर्चा झाली होती.
तर ह्याच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की RPI नाही, वंचित नाही, तर आम्ही सर्व पक्षीय व सर्व दलित संघटना मिळून तालुक्यात असं तीव्र आंदोलन उभं करू. ह्याच्यात जर सरस निरस तपास झाला नाही तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात, आणि हा फक्त यवत किंवा दौंड किंवा पुणे शहरापुरता मर्यादित विषय नाही, तर हा गृह खात्यावर सुद्धा हे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. तर याचा तपास गृहमंत्र्यांनी व पोलीस अधिकारी कर्मचारी सगळ्यांनी व्यवस्थित करून सरस निरस तपास करून हे प्रकरण लवकरात लवकर हे करावे. तुम्हाला काय नेमकं सांगण्यात आलं, काय सगळा प्रकार होता आणि त्यांच्याकडून काय उत्तरं देण्यात आले तुम्ही ज्यावेळेस जाब विचारण्यात गेले? त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं की आमची पथकं रवाना झालेली आहेत, त्याविषयी आम्ही गंभीर आहोत, त्यांनी गेलेले आहेत. परंतु महाराष्ट्राचा एकंदरीत भाग घेतला तर गेल्या अनेक दिवसापासून अशा बऱ्याचशा घटना घडत आहेत. पोलीस लोक सर्व दबावाखाली यंत्रणा चालत आहे. अनेक गोष्टीशी एक चिमुकलीवरती गेल्या 8 दिवसापूर्वीच बलात्कार झाला, निष्पाप मुलीचा हत्याकांड करण्यात आलं. आणि आज जे कायद्याचे रक्षक आहेत परंतु त्यांना सगळं अशा नोट लिहून, आत्महत्येची नोट लिहून जर त्यांना इथून पसार व्हावं लागत असेल तर पोलीस यंत्रणेवरती किती मोठा दबाव आहे. त्यामध्ये जनसामान्यांची एक व्यथा जाणणारे पोलीस अधीक्षक असतील, खाकी वर्दीतील पोलीस असतील, त्या माणसावरती सगळा अशा पद्धतीचा छळ केला जातो. म्हणून निश्चितच गृह खात्याला हे विचार करण्यास लावण्यासारखं आहे. तर त्यांच्या त्यांची मुलगी एक चिमुकली, त्यांची मुलीचं आजारी होती, परंतु ह्या कॉन्स्टेबल निखिलला जाता आलं नाही, ह्याचं मोठं दुःख होतं. परंतु तिचा काल एक बड्डे होता आणि बड्डे सगळ्यात त्यांना सेलिब्रेट करता आला नाही. म्हणजे इतकी प्रेशर वाईज त्या पोलीस स्टेशनमध्ये देशमुख सर करतात की काय, हे अशी त्यांची भावना, निखिलची भावना त्यांनी आपल्या नोटमधून लिहून ठेवली होती. आत्महत्येची नोट जर पाहिली तर अक्षरशः अंगावरती शहारे येण्यासारखी ची नोट होती. निश्चितच ह्या निखिलला चांगल्या पद्धतीची ह्या पद्धती चौकशी व्हावी, निपक्षपातीपणे त्याची चौकशी व्हावी आणि देशमुखवरती त्या गुन्हा दाखल व्हावा असे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना कळवू इच्छितो. आणि गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि संपूर्ण तपास जो आहे तो योग्य पद्धतीने करण्यात यावा अशी दलित संघटनांची मागणी आहे. आणि जर हा तपास योग्य पद्धतीने झाला नाही तर दौंड तालुका बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी भूमिका जी आहे ते दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, यवत.